आव्हाडांना एक मोठा धक्का बसताना दिसतोय। मुंब्र्यात आव्हाडांना मोठा धक्का आहे। जसं आता उदय निरगुडकर सर म्हणत होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी ही चिंतेची बाब आहे। आव्हाडांना नेमका मोठा धक्का काय बसलाय त्याचे डिटेल्स आपण घेणार आहोत। पण आव्हाडांचा मुंब्र्यामध्ये एक स्वतःचा हक्काचा वोटर आहे आणि तो वोटर कदाचित एमआयएमकडे जातोय का? एमआयएमचे 4 उमेदवार मुंब्र्यामध्ये आघाडीवर आहेत, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आव्हाडांना एक मोठा धक्का मानला जातोय। महाजन सर, आव्हाड आणि एकूणच तिथलं जे ठाण्यातलं राजकारण आहे, तुम्ही बऱ्यापैकी ठाण्यातल्या राजकारणाशी तुम्ही अवगत आहात। ठाण्यात नेमक्या काय घडामोडी शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी महत्त्वाच्या ठरणार असं तुम्हाला वाटतं? हे पहा, आव्हाडाचं नेतृत्व विशेषतः मुस्लिम भागात जास्त त्यांना मानणारे लोक होते, पण ज्यावेळेस एमआयएम तिथं आलं तर तिथल्या लोकांनी आव्हाडाला सोडून एमआयएमला साथ द्यायचं ठरवलेलं। त्याच्या ह्या निकालावरून आपल्याला दिसतं। आपल्याकडे सूरज चव्हाण सुद्धा आता आपल्यासोबत या चर्चेमध्ये आलेले आहेत। आव्हाडांना मुंब्र्यामध्ये धक्का बसताना दिसतोय। 4 उमेदवार एमआयएमचे पुढे आहेत। कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा म्हणायला लागेल। नाही, अनेक वर्ष त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी काम पाहत होते, परंतु फक्त धार्मिक ध्रुवीकरण करून त्यांनी तिथं मतं मिळवली। त्यातल्या भागाचा विकास करण्यामध्ये ते अपयशी ठरले। म्हणून त्या ठिकाणी मी प्रचारला गेलो होतो, मी बघितलं की लोकांच्या मनामध्ये बदल त्या ठिकाणी दिसला आणि मला वाटतं त्याचा फटका आव्हाड साहेबाला बसलेला आहे की अनेक वर्ष लोकाला फसवून त्या ठिकाणी जमत नसतं। तिथले जे स्थानिक प्रश्न आहेत, गटर, वॉटर, मीटर, ते अजूनही तसेच आहेत।